हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला मी दिसते अशी केस धुवून. सो आता माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी आज लवकर उठले, थोडीशी लवकर 10 वाजता. तर आता मी तयारी करायला लागणार आहे कारण मला जायचं आहे क्लासला आज जरा लवकर जायचं आहे कारण ॲडमिशनची प्रोसेस बाकी आहे. सो 12च्यापर्यंत पोचायचं आहे. तर बाकी सगळी कामं मला करायची आहेत. आता मी कुकर लावला आहे आणि बघू तोपर्यंत मी चहा ठेवले आणि आता मी नाश्ता करून घेईन. त्याच्यानंतर मग मी जेवण बनवेन फटाफट. कदाचित आता वाजले असेल 11:15. सो 12पर्यंत 12:15 तरी घरातून बाहेर पडायला लागेल. तर बघूया कसं जातं दिवस. तुमच्यासोबत पण मी शेअर करेन जे काही होईल. तर ब्लॉग पूर्ण पहा आणि ब्लॉग आवडला तर ब्लॉगला नक्की लाईक करा. लावलाय कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आणि इकडे मी ठेवले चहा. तर आता मी चहा आणि टोस्ट खाईन आणि मग बाकीची सगळी कामं करूया. खाते झाला आता चल. काहीच आता वाजलेत 11:40 आणि ते डाळ झाली आपली. भाकरी मी आता बनवते फटाफट. त्याच्यानंतर मला पिठलं बनवायचं आहे. हे उतरून मी आता पिठलं बनवते. तर गाईज इथे मी टाकले शेवटची भाकरी आणि इकडे बनवले पिठलं. सो सगळं जेवण झालेलं आहे. आता आपण तयारी करायची. वाजलेत 12 आणि आता आपल्याला निघायचं 12:30 वाजता. तर गाईज मी निघाली आता. तर बघूया ॲडमिशन घेईन आणि मग मला पण सांगेन की मी कुठे ॲडमिशन घेतलं आहे आणि कसं जातो आहे दिवस. तर गाईज आता मी पकडले ऑटो कारण आज लेट झाला आहे. उद्यापासून मी चालतच जाणार आहे कारण जवळ आहे. तर मी उतरले ऑटोमधून. इथून थोडंसं मेन रोडपासून थोडंसं आतमध्ये आहे. सो मी चालत पोहोचेन 2 मिनटात. मी आता परत चालले घरी. का ते मी तुम्हाला घरी पोहोचल्यावर सांगेन कारण ते खूप आवाज आहे. मी आता आले घरी आणि का आली आहे कारण आजपासून नाही क्लास चालू होणार आहे. क्लास चालू होणार आहे 2 दिवसांनी म्हणजे 7 तारखेला कारण त्या मॅडम आजून सुट्टीवर आहेत. तर बघूया मी तुम्हाला सांगेन की मी कोणती अकॅडमी जॉईन केली आहे. तोपर्यंत स्टे ट्यून आणि ब्लॉग पूर्ण पाहत राहा. बाकी अजून काय होतं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेनच. तर गाईज आता संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही उठून फ्रेश झाले आहे. तर नाश्ता वगैरे झाला आहे. पण मी दुपारी एक पिक्चर बघत होती. असंच कार्टूनवाला मी डाउनलोड केलेला झुटोपेडिया असं काहीतरी होतं. सो तो बघता बघता मी सगळं नेट माझं संपवून टाकलं.
सो आता मला टाइमपासला काही नेट वगैरे नाही आहे. सो बघूया आता मी काय करणार आहे. तर असाच विचार केला की खूप दिवस सगळं माझं सामान आहे स्किन केअर वगैरे किंवा छोटी मोठी जे दररोजच्या वस्तू असतात त्या मिक्सअप झाल्यात. सो मी ते थोडंसं अरेंज वगैरे करेन आणि बघूया आता मी तो जो रेसिपी बनवणार होती ढोकळ्याची तर ती मला सर्च नाही करता येणार कारण नेट संपलं आहे. तर मी विचार करते की आज नाही बनवत, उद्या सकाळीच मी ट्राय करेन ती, कारण 12 नंतर माझं परत नेट चालू होईल आणि मग तोपर्यंत मी रात्री मग ती रेसिपी सर्च करून ठेवून सकाळी ट्राय करेन. उद्या पण नाही आहे क्लास. सो उद्याचा दिवस आहे फ्री. परवापासून क्लास चालू होणार आहे. तर बघूया आता कसाचा टाईमपास होतोय माझा बिना मोबाईल शिवाय. तसं तर एक ऑप्शन आहे माझ्याकडे की तो दुसरा फोन आहे, त्याच्यात काय पिक्चर डाउनलोड्स केलेत मी आधी, जे बघून झालेत ऑलरेडी. सो बघू, जर नाहीच काय टाईमपास झाला तर मग ते परत एकदा बघेन पिक्चर वेळ घालवण्यासाठी. तर बघूया आता कसा टाईम जातोय. बिफोर आफ्टरचे लुक्स दाखवते. हे आहे बिफोर ह्या टेबलवरती आहे, बिफोर ह्या पीसीच्या समोर, जिथे की लगेच यूज करून इथेच ठेवायचं. सगळं मिक्सअप झालंय. सो आता हे थोडंसं मी अरेंज करते. काहीच तुम्ही बघू शकता इथलं मी सगळं सामान उचललं आणि फक्त चार्जर ठेवलाय कारण इथेच एक प्लग पॉईंट आहे वरती, त्याच्यामुळे त्याला एक्सटेन्शन लावून आम्ही हे चार्जर इथे लावतो. तर पण मी सगळं सामान उचललंय, पण आता इथे काहीतरी थोड्याशाच वस्तू ठेवू शकते. आता बघूया, जे रोजला लागेल तेवढंच मी ठेवेन इथे, जास्त काही आता ठेवणार नाही आहे. तरी पण नंतर हळूहळू आम्ही ठेवतो आणि परत ते मिक्सअप होऊन जातं. ही पण सगळं बेडवर आहे. आता हे मला अरेंज करायचं आहे, तर बघते मी आता काय कुठे ठेवायचं आहे. सगळं सेट केल्यावर मी तुम्हाला दाखवेन. तर ह्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण जर हे सगळं नीट एका ठिकाणी स्वतःच्या जागेवरती हव्या असतील वस्तू, तर सगळंच एक माणूस नाही करू शकत. पण जर तुमच्या घरी एवढं नीटनेटकेपणा जर ठेवला जात असेल तर तुम्ही त्याला अप्रिशिएट केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण ह्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे इझिली कोणीही करू शकतं, पण ते करणं इम्पॉर्टंट आहे. कारण केल्यानंतरच ते छान दिसतं. जोपर्यंत कोण करणार नाही तोपर्यंत त्याची काही व्हॅल्यू राहत नाही, आणि जो माणूस रोज करतो त्याचीही व्हॅल्यू नाही केली जात. त्याच्यामुळे जर तुमची मम्मी बहीण वगैरे काही असं साफसफाई किंवा सगळं नीटनेटकं ठेवत असेल आणि तुम्हालाही जर सांगत असेल कधी की वस्तू जागेवर ठेव, तर तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे आणि त्यांना अप्रिशिएटही केलं पाहिजे की तुमचं घर ते लोक एकदम छान सुंदर ठेवतात. तर बघूया आता मी बाकीचं सगळं सामान ठेवते जागेवरती, आणि जे एक्स्ट्रा असेल तर मग ते एका साईडला करून ठेवावं लागेल. तर बघूया कसं होतंय. हे तर तुम्हाला दाखवलं, इथे मी काही नाही ठेवलंय, फक्त मोबाईल चार्जर आणि माझं वॉच आहे, ते रोज लागतं म्हणून. आणि इथे तुम्ही बघू शकता बाकी मी काहीच नाही ठेवलंय, फक्त ह्याच्या गोळ्या चालू आहेत म्हणून गोळ्या ठेवल्यात. बाकी सगळं सामान मी टाकलं ह्या ड्रॉअरमध्ये, आणि खालचं पण सगळं मी लावून घेतलंय. आणि हे आहे ते सगळं एक्स्ट्रा सामान जे की एक्सपायर झालंय, संपलंय, नुसते कागद भरून ठेवलेले. सो आता हे सगळं फेकून देते. तर गाईज आता साफसफाई झाली आहे. सो थोडीशी पेट पूजा करून घेऊया. आता जेवते. रात्रीचे वाजले आहेत, किती वाजले आय डोंट नो, कदाचित 10:30-11 वाजले असते. तर आज आहे जेवायला पिठलं, जे की मी सकाळी बनवलेलं नाही, भाकरी, आणि लागलंच तर भात डाळ खाणार. तर बघूया. आणि नंतर काय, जर 12 वाजायला टाईम असेल तरच मी बघेन धुरंधर, नाहीतर मग नेट चालू झालं तर मग दुसरं काहीतरी टाईमपास बघेन. तर ह्या ब्लॉगमध्ये इतकाच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, स्टे ट्यून.